श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। राम राम। हनुमानाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या पावन पर्वाच्या अनुषंगाने आपण हनुमंतरायाचं चरित्र श्रवण करणार आहोत। हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण हनुमंतरायाची कथा श्रवण करणार आहोत। हनुमंतरायांनी श्रीरामचंद्र प्रभूला कशा प्रकारे सहाय्य केलं, श्रीरामाची कशी सेवा केली, हे आपण थोडक्यात संक्षिप्तमध्ये पाहणार आहोत। आपणा सर्वांना हनुमंतराय परिचयाचे आहेत। गावोगावी हनुमंतरायाचं मंदिर आहे। हनुमंतरायाची कथा मुख्य करून रामायणामध्ये येते। आपण सर्वजण रामायण ऐकतो। हनुमंतरायाची कथा आपणा सर्वांना माहीत आहे। तरी परंतु त्यांचं संक्षिप्त चरित्र सांगण्याचा माझा हेतू हा आहे की मुख्य हेतू हा आहे की या कथेमधून हनुमंतरायाच्या चरित्रामधून आपण काय बोध घ्यावा, हा माझा मुख्य उद्देश आहे। हे चरित्र गाण्याचा, चरित्र सांगण्याचा, हनुमंतराय कशा प्रकारे कार्य केले, कशा प्रकारे श्रीरामाची सेवा केली, कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये त्यांनी कार्य सोडलं नाही आणि कार्य पूर्ण कसं केलं, धैर्याने शौर्याने कशा प्रकारे ते वागले आणि त्या प्रसंगामधून आपण काय बोध घ्यावा, हा माझा मुख्य उद्देश आहे सांगण्याचा, या प्रवचनाचा। आता हनुमंतरायाच्या चरित्राची सुरुवात आपण हनुमंतरायाच्या मातेपासून, अंजना मातेपासून सुरुवात करू। अंजना माता ही पूर्वी स्वर्गातील एक अप्सरा होती। पुंजिकस्तुला असं तिचं नाव होतं आणि ती फार रूपवान होती। नृत्यामध्ये, गायनामध्ये विशारद होती। ती एक वेळेस पृथ्वी तलावर फिरत असताना तिला एका तळ्याकाठी झाडाखाली ऋषी तपश्चर्या करीत बसलेले दिसले। ते ऋषी, त्यांचा चेहरा थोडा काळा होता। मग या पुंजिकस्थला अप्सरेला त्या ऋषीचा चेहरा आवडला नाही, म्हणून या अप्सरेने त्या ऋषीचा अपमान केला। मग ऋषीला अपमान सहन झाला नाही आणि त्या ऋषीने पुंजिकस्थलाला श्राप दिला, हे बघ अप्सरे, तू माझ्या काळ्या तोंडाला पाहून हसलीस, माझा अपमान केलास, जा तू काळ्या तोंडाची वानरी हो, या पृथ्वी तलावर जन्म घे आणि काळ्या तोंडाची वानरी हो, असा श्राप त्या ऋषीमुनीने दिला। हे ऐकल्यानंतर पुंजिकस्थलाला पश्चाताप झाला। तिने त्या ऋषीची माफी मागितली। ती ऋषीला म्हणाली, हे मुनिवर, मी माझ्या गर्वाने तुमचा अपमान केला, मला क्षमा करा, मला पश्चाताप होत आहे। मग मुनीला दया आली, ऋषींना दया आली
आणि त्यांनी उशाप दिला. ते काय म्हणाले, हे बघ म्हणाले, मी श्राप तर दिला आहे, हा श्राप काही मागे घेता येणार नाही आणि तुला जन्म तर घ्यावाच लागेल. परंतु एक होऊ शकतं की केव्हा तुला वाटलं तेव्हा तू स्त्री रूपात येऊ शकतेस. असा उशाप त्या ऋषीने पुंजिक स्थलाला दिला. मग पुंजिक स्थलाचा काही वर्षानंतर या पृथ्वीवर जन्म झाला. कुंजर नावाचे एक वानरराज मेरू पर्वतावरती राहत होते. त्याच्या पोटी ही अप्सरा जन्माला आली. तिचं नाव अंजना असं ठेवण्यात आलं. त्याच मेरू पर्वताच्या एका भागावरती वानरराज केसरी राज्य करीत होते. मग या अंजना मातेचा वानरराज केसरीबरोबर विवाह झाला. दोघाचा संसार चालू झाला. कित्येक वर्ष गेले, पुत्र नाही. ही अंजनी माता मतंग ऋषीची भक्त होती. मग मतंग ऋषीच्या सांगण्यावरून पुत्रप्राप्तीसाठी अंजना मातेने महादेवाची आराधना चालू केली, तपश्चर्या चालू केली, घोर तपश्चर्या. मग महादेव प्रसन्न झाले. मी थोडक्यात संक्षिप्त सांगत आहे, कारण की आपला उद्देश आहे की कथा तर सर्वांना माहीत आहे, परंतु या कथेतून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे यावरती मी जास्त भर देणार आहे. तर कथा मी थोडक्यात सांगेन. मग महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणाले, काय पाहिजे तुला, कशासाठी तपश्चर्या करत आहेस, कशासाठी आराधना करत आहेस. मग माता म्हणाली, हे देवा, मी पुत्रप्राप्तीसाठी आराधना करत आहे, तपश्चर्या करत आहे. मग काय पाहिजे तुला. तर माता म्हणाली, तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे, तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे. महादेव म्हणाले, हे बघ, माझ्यासारखा मीच आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तर मग मीच तुझ्या पोटी जन्म घेतो. अशा प्रकारचं वरदान महादेवाने अंजना मातेला दिलं. आणि काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर अंजना मातेच्या पोटी महादेवाने जन्म घेतला. मारुतरायाचा जन्म झाला. या जन्माच्या मागे, मारुतरायाच्या जन्माच्या मागे 2-3 कथा येतात. थोडक्यात सांगतो की या जन्मासाठी, मारुतरायाच्या जन्मासाठी वायूंनी सहाय्य केलं होतं. म्हणून वायुसूत पण मारुतरायाला म्हणतात. आणि मारुती म्हणजे मरुतगण, वायूला मरुत म्हणतात. मग मरुताचा पुत्र म्हणून मारुती असं नाव ठेवण्यात आलं. हा बालक लहान असताना फार बलवान होता, बलिष्ठ होता, ताकदवान होता. एक दिवशी काय झालं की अंजना माता सकाळी सकाळी पहाटे फळ आणण्यासाठी वनात गेली. मग बालक मारुती जाग आली आणि उठल्या उठल्या मारुतींना भूक लागली. भूक लागल्यानंतर रडायला चालू केलं. माता काही नव्हती. मग इकडे तिकडे पाहतो तर काय, पूर्व दिशेला त्यावेळेस सूर्योदय होत होता. आणि सूर्योदय होत असताना पूर्व दिशेला सूर्य हा लाल दिसतो. तर मारुतरायाला काय वाटलं की हे फळच आहे. भूक तर लागली होती, हे लाल रंगाचं काहीतरी फळ आहे, म्हणून त्यांनी ते फळ खाण्यासाठी उड्डाण केलं. मग उड्डाण केल्यानंतर मारुतराय जन्म झालेला आहे, बालक आहे, तरीसुद्धा एवढी शक्ती त्या बालकामध्ये होती. आणि
मारुतराय बाल मारुती फळ खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली. सूर्याने पाहिलं की एक लहान बालक आपल्याकडे येत आहे. त्याला आश्चर्य वाटलं, सूर्याला आश्चर्य वाटलं आणि थोडी करुणा पण आली. एवढा छोटा मूल माझ्यापर्यंत येत आहे. मग त्याने काय केलं, सूर्याने काय केले की आपलं तेज, आपले किरणं जे आवरून घेतले. सूर्यापर्यंत कोणीही पोचू शकत नाही, कोणीही जाऊ शकत नाही, तो जळून भस्मसात होतो. परंतु सूर्याला करुणा आली आणि आपलं तेज त्यांनी आवरून घेतलं. मग बालक मारुती सूर्याजवळ पोहोचला. तो दिवस अमावस्येचा होता आणि सूर्याला ग्रहण लागणार होतं आणि राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आलेला होता. मग मारुतराय सूर्याजवळ गेले आणि त्यांनी पाहिलं की कोणीतरी एक सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. मग मारुतरायाने त्याला ठोसा मारला आणि हाकलून दिलं. राहू पळून गेला. राहूला काय वाटलं की आणखी दुसरा कोण राहू आलेला आहे सूर्याला गिळंकृत करण्यासाठी. म्हणून राहू कुठे गेले, इंद्राकडे गेले. व्यवस्था अशी होती की अमावस्या दिवशी राहूने सूर्याला गिळंकृत करायचं आणि परत बाहेर काढायचं, अशी व्यवस्था आहे. मग त्या राहूला वाटलं की दुसरा कोणीतरी राहू आलेला आहे, म्हणून तक्रार करण्यासाठी तो इंद्राकडे गेला आणि इंद्राला सर्व माहिती सांगितली. मग इंद्राला पण वाटलं, आश्चर्य वाटलं, या सृष्टीमध्ये दोन राहू कशा असू शकतात, हा एकच राहू आहे, पाहावं म्हणून ते हत्तीवरती बसून पाहण्यासाठी आले. मग त्यावेळेस मारुतरायाला काय दिसलं, एक मोठा हत्ती येत आहे. मग त्यांनी काय केलं, मारुतरायाने सूर्याला सोडून दिलं आणि हे काळं काहीतरी फळ आहे म्हणून त्या हत्तीला खाण्यासाठी हत्तीकडे धावलं. आता काय, मग हत्ती पण पळू लागला. मग इंद्राला थोडी भीती वाटली की हा ऐरावत हत्तीला खातो का काय. मग त्याने काय केलं, वज्राने पुढच्या टोकाने नाही, मागच्या टोकाने वज्राला उलटं करून मागच्या टोकाने बाल हनुमंतरायाला किंवा बाल मारुतीला ढकललं थोडं, म्हणजे असं थोडा धक्का मारला. तो वज्र आहे, इंद्राचं वज्र आहे, मोठं शस्त्र आहे. त्याच्या थोड्या आघाताने बाल हनुमंत त्याला मूर्छा आली. बाल मारुतीला मूर्छा आली आणि ते जमिनीवरती पडले. जमिनीवरती पडल्यानंतर त्यांची डावी हनुवटी तुटली आणि मूर्छा येऊन खाली पडले. हे ज्यावेळेस वायूला समजलं, वायू हे मारुतरायाचे पिता, त्यांना समजलं, त्यावेळेस त्यांनी मारुतीला काखेत घेतलं, हातावर घेतलं आणि एका गुफेत जाऊन बसले. वायूंना फार क्रोध आला, माझ्या पुत्राला इंद्राने वज्राने मारलं म्हणून क्रोध आला, राग आला आणि त्यांनी काय केलं, वायूंनी सर्वीकडं सगळ्या पृथ्वीतलावरचे जे वायू आहे ते आकर्षण करून घेतलं, ओढून घेतलं. मग वायूची कमतरता जाणवू लागली. वायू नाही तरी मनुष्य जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक सजीव प्राण्यांना वायूची गरज आहे. मग सर्व ऋषीमुनी व्याकुळ झाले. आता काय करायचं, वायू नाही तरी आपण आता मरणार. मग तर सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले, सर्व वृत्तांत सांगितला. मग ब्रह्मदेव सर्वांना घेऊन, देवी देवतांना घेऊन कुठं आले, वायू ज्या गुफेमध्ये बाल मारुतरायांना घेऊन बसले होते तेथे आले आणि ज्यावेळेस ब्रह्मदेव आलेले पाहून
वायू उठले आणि नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाले, अरे काय झालं बघू तर, तुझ्या मुलाला काय झालं. म्हणून ब्रह्मदेवाने मारुतीच्या तोंडावरून थोडा हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर बालमारुतीला चेतना आली. बालमारुती जिवंत झाले, ते जागी झाले. बघ म्हणे. ब्रह्मदेव काय म्हणाले, हे वायू, तुझा मुलगा जिवंत झाला, ठीक आहे. इंद्राने अपराध करू नये केला, परंतु आता तुझा मुलगा जिवंत झालेला आहे. आणि तू जे वायू आकर्षण करून घेतलेलं आहे ते सोड, नाहीतरी तू नसल्यामुळं ही जीवसृष्टी नष्ट पावेल. मग वायुदेवाने वायूला सोडून दिलं. सगळीकडे वायूचा संचार होऊ लागला आणि सर्वाचा जीव भाड्यात पडला, असं आपण म्हणतो बघा. सर्वांना आनंद झाला. मग ब्रह्मदेव काय म्हणाले, सर्व देवांना म्हणाले, हे बघा म्हणे, हे जे बालक आहे, हे बालक पुढे ज्यावेळेस तरुण होईल, पुढच्या आयुष्यामध्ये ते देवाचं कार्य करणार आहे, देवाचं मोठं कार्य करणार आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. ब्रह्मदेव सर्व देवांना म्हणाले, तुम्ही सर्वांनी या बालमारुतीला आशीर्वाद द्यावा. मग इंद्र काय म्हणाले, माझ्या चुकीमुळे मारुतीला पृथ्वीवर पडावं लागलं, बेशुद्ध झाले, हनुवटी तुटली, माझ्यामुळे झालं. मग मी एक असं वरदान देतो या बालकाला की माझ्या वज्राचा परिणाम या बालकावरती कधीच होणार नाही. आणि माझ्या वज्रामुळं याची हनुवटी तुटली म्हणून मी याचं नाव ठेवतो हनुमान. म्हणून इंद्राने मारुतरायाचं नाव हनुमान असं इंद्राने ठेवलेलं आहे. वरुणाने वरदान दिलं की माझा वरुण पाशाचं या बालकावरती, हनुमंतावरती काही परिणाम होणार नाही. हा पाण्यात बुडून मरून पावणार नाही. यमाने पण वरदान दिलं, माझा यमदंड या हनुमंताला काही करू शकणार नाही, यमपाश त्याला बांधू शकणार नाही. नंतर कुबेराने काय केलं, कुबेराने आपली गदा हनुमंतरायाला दिली आणि असा आशीर्वाद दिला की हनुमंत कधीच युद्धामध्ये हरणार नाही. कोणत्याही युद्धामध्ये कोणाबरोबरही युद्ध झालं तर हनुमंतराय हरणार नाहीत. महादेवाने वरदान दिलं की माझ्या त्रिशूलाचा किंवा पाशुपत अस्त्राचा या हनुमंतावरती काही परिणाम होणार नाही. विश्वकर्माने पण सांगितलं, मी जे काही अस्त्रशस्त्र बनवतो, माझ्या कोणत्याही अस्त्रशस्त्राचा परिणाम या हनुमंतरावरती होणार नाही. ब्रह्मदेव शिव म्हणाले, माझ्या ब्रह्मास्त्राचा सुद्धा या हनुमंतरायावरती काही परिणाम होणार नाही. आणखीन त्यांनी असं वरदान दिलं की हा हनुमंत हवं ते रूप घेऊ शकतो, लहान होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, जड होऊ शकतो, हलका होऊ शकतो आणि हा कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. याला मज्जाव नाही. या पृथ्वी तलावर त्रिलोकामध्ये सुद्धा हा कुठेही जाऊ शकतो आणि हा दीर्घायुषी होईल आणि युद्धामध्ये त्याचा पराजय कोणीही करू शकणार नाही. शेवटी सूर्यदेवाने आशीर्वाद दिला, माझ्या तेजाचा शतांश भाग म्हणजे 1% भाग या हनुमंतरायामध्ये असेल. एवढा बलवान हनुमंत राहतील आणि योग्य वेळ आली तेव्हा मी या हनुमंतरायाला विद्या प्रदान करेन, असं सूर्याने वरदान दिलं. वेगवेगळ्या देवी देवतांनी वरदान दिलं. हनुमंतराय अजय झाले. मग काही काळ गेला.
हनुमंतरायाचा यज्ञोपवीत झालं. आणि मग हनुमंतराय काय म्हणाले आईला, आई म्हणे आता मी जातो, सूर्याकडे जातो आणि विद्या ग्रहण करतो. अशा प्रकारे हनुमंतरायांनी मातेकडून आज्ञा मागितली. ज्यावेळेस सूर्यदेवाने वरदान दिले त्यावेळेस म्हणाले होते की मी योग्य वेळ आली त्यावेळेस या बालकाला विद्या देईन. ती वेळ आली होती. मग हनुमंतराय काय केले की मातेची आज्ञा घेऊन सूर्यदेवाकडे विद्या ग्रहण करण्यासाठी गेले. आता विद्या ग्रहण करण्यासाठी गेल्यानंतर सूर्याने पाहिलं, संक्षिप्तमध्ये सांगतो, सूर्याने पाहिलं की हा बालक येत आहे. हनुमंतरायांनी सूर्याला नमस्कार केला. सूर्य म्हणाले, कशासाठी आलात? म्हणले, तुम्ही म्हणाला होतात ना योग्य वेळ आली की मी तुला विद्या देईन. मी विद्या ग्रहण करण्यासाठी आलो आहे. सूर्यदेव काय म्हणाले, ठीक आहे म्हणे, परंतु मी एका ठिकाणी स्थिर राहत नाही, सतत फिरत असतो. मी सतत फिरत असतो, तू कुठं बसणार? हनुमंतराय काय म्हणाले, तुमच्या रथावर बसतो. हनुमंतराय काय म्हणाले, तुमच्या रथावर बसतो. अरे सूर्यदेव काय म्हणाले, असं करता येत नाही म्हणे, गुरुच्या जवळ बसून विद्या ग्रहण करता येत नाही. आणि दुसरं, या रथावरती जागा नाही आहे, हा एक चाकाचा रथ, इथं जागा नाही आहे आणि गुरुजवळ बसून विद्या ग्रहण करता येत नाही. मग तुला माझ्याबरोबर यावं लागेल. येतो म्हणे, तुमच्याबरोबर मी येतो. सूर्यदेवाला परीक्षा घ्यायची होती, की हनुमंतरायाची परीक्षा घ्यायची होती. सूर्यदेव काय म्हणाले, असं चालता चालता कसं? विद्यार्थ्यांनी गुरुकडे तोंड करायला पाहिजे, तेव्हा गुरु विद्या देतो. म्हणजे तू माझ्याकडे तोंड करायला पाहिजे, काय हरकत नाही म्हणे. हनुमंतराय काय म्हणाले, काय हरकत नाही, मी तुमच्याकडे तोंड करतो आणि तुमच्याबरोबर मागे मागे चालतो म्हणे. म्हणजे एवढं मी पुढे जाईन आणि तू मागे जातोस? म्हणजे हो, तुम्ही मला विद्या द्या, मी तुमच्याकडे तोंड करतो आणि तुमच्याबरोबर मी मागे मागे चालतो. अशा प्रकारची परीक्षा झाली. सूर्यदेव प्रसन्न झाले. मग सूर्याकडून हनुमंतरायांनी शिक्षण घेतलं, मोठे प्रवीण झाले. 4 वेद, व्याकरण याच्यामध्ये प्रवीण झाले. मग शेवटी हनुमंतराय काय म्हणाले, शिक्षण झाल्यानंतर, हे देवा, हे सूर्यदेवा, मी काय दक्षिणा देऊ तुम्हाला? कारण शिक्षण झाल्यानंतर काहीतरी दक्षिणा द्यावी लागते गुरुला. मग सूर्यदेव काय म्हणाले, मला एक दक्षिणा दे म्हणे. काय? की माझ्या तेजाचा पुत्र हा सुग्रीव ऋषमुख पर्वतावरती राहतो आणि तिथे तू तिच्याजवळ जा आणि त्यांचं संरक्षण कर. काय करायचं? तिथं जायचं, सुग्रीवाजवळ जायचं आणि सतत सुग्रीवाजवळ राहायचं आणि सुग्रीवाचं रक्षण करायचं. हीच माझी गुरुदक्षिणा. असं म्हणल्यानंतर हनुमंतराय ठीक आहे म्हणाले आणि तिथून निघून ते सुग्रीवाजवळ आले. आता रामायणची कथा सांगत नाही आहे, संक्षिप्तमध्ये सांगतो.
आपण हनुमंत चरित पाहत आहोत. वाली आणि सुग्रीव हे भाऊ होते आणि काही कारणामुळं वाली आणि सुग्रीवामध्ये तेढ निर्माण झाली आणि वालीनं सुग्रीवाला हाकलून दिलं आणि मग सुग्रीव ऋषमुख पर्वतावरती राहू लागला. बरोबर हनुमंतराय होते, आणखीन काही मंत्री, काही अंगरक्षक म्हणलं तर चालेल की सुग्रीवाबरोबर होते. असे 4-5 जण ऋषमुख पर्वतावरती राहत होते. राहत असताना काही बरेच दिवस गेले. वाली त्या ऋषमुख पर्वतावरती येऊ शकत नव्हता, असा शाप होता. म्हणून सुरक्षित जागा म्हणून हे सर्वजण ऋषमुख पर्वतावरती राहत होते, सुग्रीव आणि त्याचे 4 मंत्री. मग एके दिवशी काय झालं, श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत घेत त्या ऋषमुख पर्वताजवळ आले होते. ऋषमुख पर्वतावरती जवळ आल्यानंतर हे सुग्रीवाने पाहिलं आणि सुग्रीवाला काय वाटलं की वालीने कुणाला तरी पाठवलेलं आहे माझा वध करण्यासाठी. वालीनं कुणाला तरी धनुष्यबाण घेऊन, राम लक्ष्मणाच्या हातामध्ये धनुष्यबाण होते. वालीला शंका आली की कोणीतरी पाठवलेलं आहे वालीला मला मारण्यासाठी. मग ते हनुमंतरायाला म्हणाले, हे हनुमंता जा म्हणे, बघ कोण आहेत ते. जर खरोखरच जर वालीनं पाठवलेले असतील तर मी पळून जातो म्हणे, हे ऋषमुख पर्वत सोडून पळून जातो. कारण सुग्रीवामध्ये एक गुण होता, वालीपेक्षा मोठा गुण होता की वालीपेक्षा पण चपळ होता तो. पळण्यामध्ये सुग्रीव हा चपळ होता, तो कोणालाही सापडत नसायचा. परंतु हे जे 2 पुरुष होते त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण होते. त्यांनी जर बाण सोडला तर मग पळण्याचा सुद्धा काही उपयोग होणार नाही. म्हणून ही भीती होती. म्हणून त्यांनी काय केलं, हनुमंतरायाला कोण आहेत हे पाहण्यासाठी पाठवलं. मग हनुमंतरायांनी विचार केला आपण काय करावं म्हणून. पहा म्हणे, आपण वानर रूपामध्ये जाऊ नये. मग त्यांनी काय केलं, विप्र रूप धारण केलं. विप्र म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतलं. हनुमंतराय ब्राह्मणाचे रूप घेऊन हे रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण येत होते, त्यांना सामोरे गेले आणि दोघांनाही नमस्कार केला आणि चौकशी चालू केली. आपण कोण आहात, आपण तर राजपुत्र वाटता, या घोर वनामध्ये काय करत आहात तुम्ही. तुम्ही तर तुम्ही तेजपुंज दिसता. तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे असं वाटतं की तुम्ही राजपुत्र आहात, वीर पुरुष आहात, किंवा तुम्ही नरनारायण आहात का. अशा प्रकारची चौकशी चालू केली. या भागातील तुम्ही दिसत नाहीत, या वस्तीतील दिसत नाहीत तुम्ही. मग अशा खडतर अरण्यामध्ये, खडतर वनामध्ये तुम्ही काय करत आहात, तुम्ही कोण आहात. आणि स्वतःची ओळख करून दिली हनुमंतरायांनी. मी सुग्रीवाचा मंत्री आहे. वाली आणि सुग्रीव हे बंधू आहेत. काही कारणामुळं दोघांमध्ये वितुष्ट आलं. वाली किष्किंधा नगरीमध्ये राज्य करत होते, परंतु काही कारणामुळं वितुष्ट आल्यामुळं त्यांनी सुग्रीवाला आपल्या लहान बंधूला किष्किंधा नगरीतून हाकलून दिलेला आहे. मग सुग्रीव आणि आम्ही 4 मंत्री
या ऋषमुख पर्वतावरती राहतो, अशा प्रकारची ओळख हनुमंतरायांनी स्वतः करून दिली. आणि मग ते काय केले, थोडं थांबा म्हणे, मी आलोच, असं करून ते थोडं बाजूला गेले. त्यांना सुग्रीवाला सूचना द्यायची होती. तर मग यावेळेस काय झालं, श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला काय म्हणतात, श्रीरामचंद्र प्रभूचं वाक्य आहे, म्हणे हे लक्ष्मणा बघ म्हणे, हा जो कोण विप्र आहे, हा जो विप्र जो आहे तो किती हुशार आहे म्हणे, किती सुवाच्य वाणीमध्ये न थांबता मधुर वाणीत संत गतीने हा बोलतो, ज्याला 4 वेद माहीत आहे, व्याकरणाची पूर्ण माहिती आहे, असा मनुष्यच ही वाणी, अशा प्रकारची वाणी बोलू शकतो. श्रीरामचंद्र प्रभूवरती हनुमंतरायाचा प्रभाव पडला. हनुमंतराय त्यांना जो कोणी आहे विप्र त्याला आवडू लागले. आणि त्यांना काय वाटलं, श्रीरामचंद्र प्रभू हनुमंतरायाला काय म्हणतात, श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला काय म्हणतात, बघ म्हणे, हा जो हनुमंत आहे तो काय, ज्याचा मित्र आहे किंवा ज्याचा मंत्री आहे तो भाग्यवान आहे, तो सुग्रीव भाग्यवान आहे. म्हणजे काय, एवढं इम्प्रेशन हनुमंतरायाचं श्रीरामावरती पडलेलं आहे. नंतर मग हनुमंतराय पुण्याने सांगतात सुग्रीवाला, काही काळजी करू नका, नंतर वापस येतात. शेवटी मग काही एकामध्ये चर्चा होते. लक्ष्मण सांगतो की आम्ही दशरथ राजाचे पुत्र आहोत, कौशल देशमध्ये दशरथ राजा राज्य करतो, त्याचे आम्ही पुत्र आहोत. काय वडिलाचं वचन सत्य होण्यासाठी आम्ही वनात आलो. आमच्याबरोबर सीतामाता पण होती, परंतु कोणीतरी राक्षसाने सीतामातेचं हरण केलेलं आहे. आम्ही तिला शोधण्यासाठी या वनात फिरत आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मग हनुमंतरायांनी काय केलं की हनुमंतराला कळून चुकलं की हे प्रभू आहेत, श्री रामचंद्र प्रभू आहेत, माझे इष्टदेव आहेत. मग त्याने श्रीरामाचं चरण पकडलं, मला माफ करा देवा, हे रामचंद्र प्रभू, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला माफ करा. मग श्रीरामचंद्रांनी हनुमंतरायाला उठवलं. हनुमंतराय म्हणाले, मी वानर मूढमती, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, पण तुम्ही का मला ओळखू शकला नाही, मी तुमचा भक्त, तुम्ही का ओळखू शकला नाही. मग श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणाले, अरे हनुमंता, मी ओळखलो म्हणे, तेव्हाच ओळखलो की तू विप्र नाहीस, तू ब्राह्मण नाहीस, तू हनुमंत आहेस. मग हनुमंतराय म्हणाले, कसं ओळखलात देवा. साधा आहे म्हणे, तू कोणत्या वेशात आला होतास, विप्राच्या म्हणजे ब्राह्मणाच्या वेशात आलो, आम्ही क्षत्रिय वेशात आलो. मग तू काय केलास, प्रथम आम्हाला नमस्कार केलास. ब्राह्मण क्षत्रियाला नमस्कार करत नाही, ब्राह्मण आहे क्षत्रियांना नमस्कार करत नाही, परंतु तू विप्र वेशामध्ये असून सुद्धा आम्हाला नमस्कार केलास. मग मी ओळखलं म्हणे की तू विप्र नाहीस. मग हनुमंतराय काय म्हणाले, पहा, हनुमंतराय आणखी रामापेक्षा पण वर चढून हनुमंतराय काय म्हणाले, मी पण ओळखलं म्हणे प्रभू तुम्हाला, तू पण ओळखलास मला. हो म्हणे, मी पण ओळखलं तुम्हाला. कसं ओळखलास, पहा म्हणे, मी ब्राह्मण रूपात होतो, तुम्ही क्षत्रिय रूपात होता आणि आहात. मग क्षत्रिय असूनसुद्धा मला ब्राह्मणाला तुम्ही नमस्कार केला नाही. काय म्हणतो बघा, हनुमंतराय काय म्हणतात,
तुम्ही क्षत्रिय रूपातले तुम्ही, मी ब्राह्मण रूपात, मला तुम्ही नमस्कार केला नाही, यावरून मी ओळखलं तुम्ही क्षत्रिय नाहीत, तुम्ही परमात्मा आहात, तुम्ही विष्णू आहात, श्रेष्ठ आहात, श्रीराम आहात, ते मी ओळखलेलं आहे. श्रीरामाला कौतुक वाटलं. मग हनुमंतरायांनी विनंती केली की आपण मदत करावी सुग्रीवाची, आणि सुग्रीव तुमची मदत करेल. सीतामाता शोध घेण्यासाठी सुग्रीवाची मदत होईल. तुम्ही सुग्रीवाला मदत करा, वालीच्या जाचापासून सोडा. आणखीन एक आहे की सुग्रीवाची पत्नी रुमा, हिला पण वालीनं आपल्या अंतपुरात ठेवलेलं आहे, हरण केलेलं आहे. तर सुग्रीवाचं दुःख तुम्ही दूर करा, तुमचं दुःख सुग्रीव आणि आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू, आपण मैत्री करावी, अशी विनंती हनुमंतरायांनी श्रीरामचंद्र प्रभूला केलेली आहे. आता पुढच्या सत्रामध्ये कशी मैत्री होते हे आपण पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.